चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आज आपण रॉन्डा बर्न यांच्या द सिक्रेट या जगभर गाजलेल्या पुस्तकाचा जरा वेगळ्या अँगलनी विचार करणार आहोत. म्हणजे अब्जावधी लोकांनी हे पुस्तक वाचलंय आणि त्यावर विश्वास ठेवलाय. या पुस्तकाचा गाभा आहे आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचे विचार तुमचं वास्तव घडवतात. तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यात आकर्षित होतं. पण आज आपण फक्त हे काय आहे हे सांगणार नाही, तर यामागे काही मानसशास्त्रीय तथ्य आहे का, याचा अतिरेक धोकादायक ठरू शकतो का, आणि यातली कोणती गोष्ट आपण खऱ्या आयुष्यात वापरू शकतो यावर सखोल चर्चा करणार आहोत. बरोबर. कारण ही संकल्पना जितकी आकर्षक आहे तितकीच वादग्रस्तही आहे. त्यामुळे आपण याच्यात दोन्ही बाजू तपासणार आहोत. यातलं तथ्य काय आणि अतिशयोक्ती काय हे वेगळं करून पाहण्याचा आपला प्रयत्न असेल. चला तर मग या सिक्रेटच्या आत दडलेलं खरं रहस्य शोधूया. सुरुवात मूळ संकल्पनेपासूनच करूया. हा आकर्षणाचा नियम म्हणजे नेमकं काय? पुस्तक म्हणतं लाईक अट्रॅक्ट्स लाईक, म्हणजे सारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. हो, याचा मूळ विचार असा आहे की प्रत्येक विचारात एक प्रकारची ऊर्जा किंवा फ्रिक्वेन्सी असते. सकारात्मक विचार सकारात्मक गोष्टींना आकर्षित करतात, तर नकारात्मक विचार साहजिकच नकारात्मक घटनांना. पुस्तकात एक जुनं पण सोपं उदाहरण दिलं आहे की आपले विचार हे रेडिओ सिग्नलसारखे आहेत. अच्छा. जे आपण विश्वाकडे पाठवतो आणि विश्व त्याच फ्रिक्वेन्सीवर प्रतिसाद देतं. हे रेडिओ सिग्नलचं उदाहरण थोडं जुनं वाटतं. आजच्या भाषेत सांगायचं तर आपलं मन एका अल्गोरिदम सारखं आहे, नाही का? हो, अगदी. आपण सोशल मीडियावर ज्या प्रकारच्या व्हिडिओला लाईक करतो किंवा जास्त वेळ पाहतो तसाच कंटेंट आपल्याला जास्त दिसू लागतो. कदाचित आपल्या विचारांचंही तसंच असेल. खूपच छान उपमा आहे ही. तुम्ही सतत समस्यांचा विचार करत असाल तर तुमचं मन फक्त समस्या शोधतं आणि विश्व तुम्हाला तशाच प्रकारचा कंटेंट म्हणजे अनुभव दाखवतं. आणि हे अगदी तंतोतंत जुळतं. तुम्ही ज्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात वाढते. यालाच फोकसची शक्ती म्हणतात. समजा तुम्ही सतत कर्जाचा विचार करत असाल तर तुमचं लक्ष पैसे कमवण्याच्या संधीऐवजी पैसे कसे वाचवायचे किंवा खर्च कसा टाळायचा यावरच राहतं. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात कर्जाच्या ऊर्जेलाच आकर्षित करत आहात. बरोबर. पुस्तक हेच सांगतं की माझ्याकडे पैसे नाहीत हा विचार गरिबीची भावना वाढवतो, तर पैसा माझ्याकडे सहज येतो हा विचार समृद्धीची शक्यता निर्माण करतो. ठीक आहे, ही संकल्पना ऐकायला चांगली वाटते, पण मग हा नियम प्रत्यक्ष आयुष्यात वापरायचा कसा? कारण नुसतं सकारात्मक विचार करायचा असं म्हणून जमत नाही. पुस्तकात याच्या 3 पायऱ्या दिल्या आहेत: मागा, विश्वास ठेवा आणि स्वीकारा. आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह. चला या प्रत्येक पायरीला जरा उलगडून पाहूया. नक्कीच. पहिली पायरी आहे मागा, आस्क. याचा अर्थ तुम्हाला नेमकं काय हवं आहे याबद्दल तुमच्या मनात 100% स्पष्टता हवी. कोणताच गोंधळ नको. मला आनंदी व्हायचंय किंवा मला जास्त पैसे हवेत असं मोघम मागण्याऐवजी जास्त स्पेसिफिक असायला हवं. अगदी मला 6 महिन्यात प्रमोशन मिळून महिन्याला 1.5 लाख रुपये कमवायचे आहेत अशी स्पष्ट मागणी करायला हवी. ही स्पष्टता म्हणजे तुमच्या ध्येयाचा नकाशा तयार करण्यासारखा आहे. ही पहिली पायरी तर बऱ्यापैकी सरळ आहे, म्हणजे ध्येय निश्चित करण्यासारखी. पण दुसरी पायरी विश्वास ठेवा, बिलीव्ह, ही मला सर्वात जास्त आव्हानात्मक आणि थोडी गोंधळात टाकणारी वाटते. बरोबर. म्हणजे तुम्ही जे मागितलं आहे ते तुम्हाला आधीच मिळालं आहे असा ठाम विश्वास ठेवणं. हे कसं होईल या प्रश्नाला इथे जागा नाही असं पुस्तक म्हणतं. हेच शंका उपस्थित करतं. पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर विश्वास ठेवा या पायरीचा अर्थ आत्मशंकेवर म्हणजे सेल्फ डाऊटवर मात करणे असा होतो. अच्छा. जेव्हा तुम्ही ठाम विश्वास ठेवता की हे शक्य आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या अडथळ्यांना दूर करत असता. हे कसं होईल हा विचार विश्वावर सोडण्यामागे कदाचित असा हेतू असेल की तुम्ही प्रक्रियेत न अडकता फक्त अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रित करावं. एक मिनिट, पण हे थोडं धोकादायक नाही का वाटत? म्हणजे जर एखाद्याला गंभीर आजार झाला असेल तर त्याने फक्त मी बरा झालोय असा विश्वास ठेवून बसायचं की डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्यायचे? किंवा नोकरी हवी असेल तर फक्त विश्वास ठेवून घरात बसायचं? नाही. यात विचार आणि कृतीमध्ये संतुलन कसं साधायचं? नाहीतर हे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी वाटू शकतं, जिथे आपण वास्तवाकडे डोळेझाक करतो. हा खूप महत्वाचा आणि योग्य मुद्दा आहे आणि इथेच अनेक जण चुकतात. पुस्तकावरची सर्वात मोठी टीकाच हीच आहे की ते कृतीचं, ॲक्शनचं महत्त्व कमी लेखतं.
विश्वास ठेवा याचा अर्थ निष्क्रिय राहणं असा अजिबात नाही. उलट विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला कृती करण्याची प्रेरणा मिळते. ओके. जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही प्रमोशन मिळवू शकता, तरच तुम्ही त्यासाठी जास्त मेहनत घ्याल, नवीन कौशल्य शिकाल. आणि मग येते तिसरी पायरी, स्वीकारा, रिसीव्ह. याचा अर्थ केवळ वाट पाहत बसणं नाही, तर संधी ओळखण्यासाठी आपलं मन तयार करणं आणि ती संधी दिसल्यावर त्यावर झडप घालणं. अच्छा. विश्वास तुम्हाला तयार करतो आणि स्वीकारा म्हणजे कृती करण्याची तयारी. अच्छा, म्हणजे हे तिन्ही टप्पे एकमेकांशी जोडलेले आहेत. हो, मागा म्हणजे ध्येय निश्चित करणं, विश्वास ठेवा म्हणजे मानसिक अडथळे दूर करून स्वतःला तयार करणं, आणि स्वीकारा म्हणजे संधी दिसल्यावर कृती करणं. याला आकर्षणाचा नियम म्हणा किंवा एक प्रभावी गोल सेटिंग फ्रेमवर्क, पण हे जास्त व्यावहारिक वाटतं. अगदी बरोबर. तुम्ही याला एक मानसिक सराव म्हणून पाहू शकता. आता या सरावाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी पुस्तकात 2 साधनांवर खूप भर दिला आहे. एक म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, आणि दुसरं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. हो, आणि मला वाटतं ही साधनं विश्वास ठेवा या सर्वात कठीण पायरीला खूप मदत करतात. कृतज्ञतेबद्दल बोलूया. जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आभार मानल्याने काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा आपलं लक्ष काय नाही यावर असतं, म्हणजे अभाव किंवा कमतरता. पण जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपलं लक्ष काय आहे यावर येतं. अगदी साध्या गोष्टी, आजचा दिवस चांगला गेला, प्यायला स्वच्छ पाणी मिळालं, कुटुंबासोबत वेळ घालवता आला. बरोबर. रोज सकाळी किंवा रात्री अशा 5-10 गोष्टी लिहिल्याने किंवा मनातल्या मनात आठवल्याने आपला दृष्टिकोन नकळतपणे सकारात्मक होतो. आपण कमतरतेच्या मानसिकतेतून बाहेर पडून विपुलतेच्या, अबंडन्सच्या मानसिकतेत प्रवेश करतो. आणि याचा थेट परिणाम आपल्या भावनांवर होतो. मला वाटतं व्हिज्युअलायझेशन तर याहून एक पाऊल पुढे आहे. म्हणजे जे हवं आहे ते मिळालं आहे अशी कल्पना करणं. मी स्वतः हे करून पाहिलं आहे. आणि केवळ विचार करण्यापेक्षा ती गोष्ट घडल्यावर कसं वाटेल हे अनुभवणं जास्त शक्तिशाली आहे. इट ऑलमोस्ट फील्स लाईक यू क्रिएटिंग अ फ्युचर मेमरी. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला, अनुभवणं. कारण भावना ह्या विचारांना अधिक शक्तिशाली बनवतात. भावना म्हणजे एक प्रकारचं इंधन आहे जे तुमच्या विचारांना तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवतं. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून कल्पना करता की तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या घरात फिरत आहात, तिथल्या वस्तू हाताळत आहात, खिडकीतून बाहेर बघत आहात, आणि त्या क्षणी जो आनंद, जी शांतता तुम्हाला जाणवेल, ती भावना तुम्ही अनुभवता. बरोबर. हा सराव तुमच्या मेंदूला त्या अनुभवासाठी तयार करतो. तुमचं मन जेव्हा ती गोष्ट खरी मानू लागतं तेव्हा ते वास्तवात त्या गोष्टी आकर्षित करण्यासाठीचे मार्ग शोधू लागतं. ठीक आहे. तर मग या सगळ्याचा आपल्या आयुष्यातील 3 महत्त्वाच्या गोष्टींवर, आरोग्य, पैसा आणि नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो हे पाहूया. कारण बहुतेक लोकांच्या इच्छा याच 3 क्षेत्रांशी निगडीत असतात. सुरुवात आरोग्यापासून करूया. पुस्तकानुसार आरोग्य सुधारण्यासाठी तुमचं लक्ष आजारावर नाही तर उत्तम आरोग्यावर केंद्रित असायला हवं. सतत आजारपणाबद्दल बोलणं किंवा काळजी करणं टाळा. त्याऐवजी मी निरोगी आणि उत्साही आहे असं स्वतःला सांगा. पण इथे पुन्हा तोच प्रश्न येतो, मग डॉक्टरांकडे जायचं नाही का? तर उत्तर आहे नक्कीच जायचं. पण औषधं घेताना असा विश्वास ठेवायचा की ही औषधं माझ्या शरीराला बरं होण्यासाठी मदत करत आहेत. अच्छा. म्हणजे तुम्ही वैद्यकीय उपचारांना सकारात्मक मानसिकतेची जोड देत आहात. म्हणजे हे प्लेसिबो इफेक्ट सारखं काम करतं, जिथे तुमचा विश्वास तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम करतो. अगदी. आता पैसाबद्दल बोलूया. ही तर अनेकांची दुखरी नस असते. हो, पैशासाठीही तोच नियम. पैशाबद्दलची भीती आणि ताण सोडा. माझ्याकडे पैसे नाहीत किंवा खर्च खूप वाढले आहेत असं बोलणं म्हणजे गरिबीच्या फ्रिक्वेन्सीवर आणण्यासारखं आहे. याउलट स्वतःला समृद्ध समजा. हातात आलेल्या प्रत्येक रुपयासाठी कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही पैशाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहता तेव्हा पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तुम्हाला दिसू लागतात. तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही मोठे आर्थिक निर्णय घ्यायला घाबरत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बजेटिंग किंवा गुंतवणूक करणं सोडून द्यावं. उलट सकारात्मक मानसिकतेमुळे तुम्ही ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. बरोबर. आणि नात्यांबद्दल काय? कारण तिथे तर समोरच्या व्यक्तीचाही सहभाग असतो. फक्त माझा विचार बदलल्याने नातं कसं सुधारेल? इथे पुस्तकाचा दृष्टिकोन खूप इंटरेस्टिंग आहे. ते सांगतात की नात्यांची सुरुवात स्वतःपासून होते. आधी स्वतःवर प्रेम करा. अच्छा. तुम्ही स्वतःला जसं वागवता
तसंच जग तुम्हाला वागवतं. जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर दुसऱ्यांकडून आदराची अपेक्षा कशी करू शकता? दुसरं म्हणजे समोरच्या व्यक्तीमध्ये जे गुण तुम्हाला आवडतात त्यावर लक्ष केंद्रित करा, त्यांच्या चुकांवर नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करता तेव्हा त्या गोष्टी वाढीस लागतात. तुम्ही तुमची ऊर्जा बदलता आणि त्याला प्रतिसाद म्हणून समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातही नकळतपणे बदल होऊ लागतो. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की द सिक्रेट हे कोणत्या तरी जादुई नियमाबद्दल नाही तर आपलं लक्ष आणि दृष्टिकोन बदलण्याबद्दल आहे. बरोबर. पण तरीही यावर एवढी टीका का होते? याला सुडो सायन्स किंवा छद्मविज्ञान का म्हटलं जातं? यामागची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं, जसं आपण आधी बोललो, ते म्हणजे कृतीचं महत्त्व कमी लेखणं. पुस्तक वाचून अनेकांना असा गैरसमज होतो की फक्त विचार करून सर्व काही मिळेल. आणि मग ते निराश होतात. हो. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा ते निराश होतात किंवा स्वतःला दोष देऊ लागतात. मी पुरेसा विश्वास ठेवला नाही असा विचार करून ते आणखी नकारात्मकतेत जातात. आणि दुसरं कारण काय? दुसरं आणि अधिक गंभीर कारण म्हणजे हे पुस्तक अपयशाची किंवा दुःखाची सगळी जबाबदारी त्या व्यक्तीवरच टाकते. हा गंभीर मुद्दा आहे. जर कोणी गरीब असेल, आजारी असेल किंवा त्याच्यासोबत काही वाईट घडलं असेल तर या तर्कानुसार त्यांनीच ते नकारात्मक विचारांनी आकर्षित केलं आहे. हा विचार खूपच क्रूर आणि अवास्तव आहे. जगात अशा अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था आहेत ज्यामुळे लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतो. बरोबर. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. म्हणजे या नियमाचा वापर करताना एक मर्यादा आणि जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. आपण आपल्या विचारांनी आपल्या प्रतिसादावर आणि काही प्रमाणात परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो, पण जगातील प्रत्येक गोष्टीवर नाही. अगदी बरोबर. यामागचा खरा फायदा कदाचित पूर्णपणे मानसिक असू शकतो. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही ध्येय स्पष्टपणे ठरवता तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे याची दिशा मिळते. हो. जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुमचं मानसिक आरोग्य सुधारतं. या गोष्टी कोणत्याही परिस्थितीत यशासाठी पूरकच ठरतात. मग त्याला आकर्षणाचा नियम म्हणा किंवा फक्त सकारात्मक मानसशास्त्र. तर आजच्या या चर्चेतून आपण द सिक्रेट या पुस्तकाचा गाभा समजून घेतला. थोडक्यात सांगायचं झालं तर हे पुस्तक एका शक्तिशाली कल्पनेवर आधारित आहे. तुमचं लक्ष जिथे जातं तिथे तुमची ऊर्जा जाते आणि त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात वाढतात. हो, पण याला एक जादुई शक्ती समजण्याऐवजी एक मानसिक साधन, एक मेंटल टूल म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. सकारात्मक विचार, स्पष्ट ध्येय, कृतज्ञतेची सवय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या दिशेने उचललेली सातत्यपूर्ण पावलं. कृती. हो, कृती यांच्या जोरावर आयुष्यात मोठे बदल घडवता येतात. हा या पुस्तकातून घेण्यासारखा खरा संदेश आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. हे पुस्तक सांगतं की आपले विचार आपलं वैयक्तिक वास्तव घडवतात. जर आपण हाच विचार एका मोठ्या पातळीवर नेला तर काय होईल? म्हणजे जर एखाद्या कुटुंबाने, समाजाने किंवा समुदायाने एकत्रितपणे एका सकारात्मक ध्येयावर लक्ष केंद्रित केलं, जसं की आपल्या शहराला स्वच्छ बनवणं किंवा गरिबी दूर करणं, तर त्यांच्या एकत्रित विचारांची आणि कृतींची शक्ती किती मोठी असू शकेल याचा विचार नक्की करा.